हेलो गुड मॉर्निंग एवरीवन। लाइफ इज साक्षीचे एपिसोड नंबर 221 मध्ये तुमचं स्वागत आहे। और कल की छुट्टी खत्म हो गई। शनिवारचा दिवस असा येतो ना असा निघून जातो, काही कळत पण नाही। पूर्ण टाइम तर माझा झोपा जोडण्यातच गेला काल। एक तर काल दिवसभर झोपलेली होती, त्याच्यामुळे रात्री लवकर झोप येत नव्हती आणि रात्री लवकर झोपली नाही म्हणून सकाळी लवकर जाग येत नव्हती। आता कोणाला सांगावी माझी व्यथा। आज पुन्हा उठा, आवरा, उसके बाद काम को जाओ, फिर आओ, फिर खाना खाओ, फिर से सो जाओ। आजचं तसंच रुटीन राहणार आहे। शनिवारच्या दिवशी जे कामं जपून ठेवलेले असतात की शनिवारी करायचे ते सुद्धा पेंडिंग राहतात। चला मग आजचं माझं आवरून झालेलं आहे। चहा बिस्किट पण खाऊन झालेलं आहे, मम्मीला पण मदत करून झालेली आहे। आपण आता निघूयात, स्टॉप केली आहे। आणि संडेला तर कामाला जाऊ वाटत नाही, असं वाटतं आज पण आराम करावा यार, पर कोई ऑप्शन नाही, जाणे पडेगा। आणि एवढे सकाळी सकाळी लोक अंगण धुतच कसं काय कळत नाही, एवढे थंडी गारठ्याचं मला तिथं उठायचं पण जीवावर येतं। असो फायनली मी स्टॉपवरती पोहोचलेली होती आणि आज वातावरण तो देखो, सकाळी सकाळी असं वाटत होतं की संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। आज काही जास्त कोवळं ऊन पडलेलं नव्हतं, बिलकुलच नव्हतं असं म्हणायला हरकत नाही। एवढी कानांना थंडी वाजत होती, पुरी गार हवा कानामध्ये चालली होती। पण तरीही मी तोंड बांधायचे कष्ट केले नाही, कारण तोंड बांधलं की माझा जीव गुदमरतो। उससे अच्छा तो मैं थंडी सहन कर लूं। आणि इकडे आमची सिटी लिंक चाललेली होती। आज तर पूर्ण खाली होती बस, कारण आज कॉलेजच्या पोरांना पण सुट्टी आणि जॉबला पण बरेच जणांना सुट्टीच असते संडेला। नाहीतर या टायमिंगला खचाखच भरलेली असते बस। आणि भाई साप संध्याकाळचं वातावरण बघा, असं वाटत होतं डायरेक्ट कॅनव्हासवरती पेंटिंग केलेली, फुल पेंटिंगचा लुक येत होता। असं वाटत होतं तासन तास त्या चित्राकडे बघतच राहावं। और फिर घर आने के बाद डायरेक्ट जेवायला बसली होती, तर आज गरम गरम खिचडी भात होता माझ्या वाटेला। और खाना खाते समय पप्पाने लावलेली होती मॅच, जी तर माझ्या डोक्यावरून जात राहते। माझे आणि कप्प्याचे जरी रिमोटवरून झगडे होत नसले तरी माझे आणि पप्पांचे रिमोटवरून हमेशा झगडे होतात। और गाइस इधर तो देखो, आज मम्मी काय घेऊन आली होती, इतका मोठा शंख। म्हणजे तो मम्मीने नव्हता आणलेला, तो माझ्या भाच्याने आणला होता त्याला खेळायला। पर मम्मी को पसंद आ गया तो मम्मी इधर लेके आई और मम्मी उसको देवर है में रखने वाली है। आणि गाइस दररोज आल्यानंतर मला स्वयंपाकाचं काम तर नसतंच, कारण की आल्यानंतर डायरेक्ट जेवायला ताट समोरच असतं। पण भांडे घासायचं काम मात्र मला असतं यार। मतलब मम्मी करू लागते, पण तरी पण थंडी गाठायचं पाण्यात हात घालायचं म्हटल्यावर मला जीवावरच येतं। पर क्या है, करना ही पडेगा। और उसके बाद आज मम्मी पापा गए थे गाँव में, तर मेथीच्या लाडूसाठीचं सगळं सामान घेऊन आले होते। अब ये भी लड्डू बनेंगे। किती दिवसांचा याला मुहूर्तच लागत नव्हता, आज कुठे जाऊन मुहूर्त लागला। और इधर देखो हमारे कपे शर्ट के कितने केस पड़ गए। भाऊ हौशेने केस वाढवतोय। आता पप्पा डायरेक्ट म्हणायला लागले की तुझे झोपेत केसच कापून टाकतो, कारण पोरगा ऐकूच नाही राहिला, वरनं चोटी बांधणी पडेगी नारळाचं झाड। असो गाईज, भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत बाय बाय।